मालखेड किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलो आहे। मालखेड किल्ला हा गाव मालखेड, तालुका सेडम व जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक हा आहे मालखेड किल्ल्याचा तिसरा दरवाजा। अतिशय सुंदर आणि देखणा हा दरवाजा आहे। तर चला सफर करू किल्ले मालखेड। मालखेड किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे। कलबुर्गी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण 42 किलोमीटर अंतरावर व सेडमच्या अगोदर 16 किलोमीटर अंतरावर हा मालखेडचा किल्ला आहे। भव्यदिव्य व विस्ताराने प्रचंड असणारा हा गिरिदुर्ग व भुईकोट किल्ल्यामध्ये मोडणारा किल्ला आहे। 2 भव्यदिव्य प्रवेशद्वार पार करून आपण किल्ल्यामध्ये पोहोचून जातो। किल्ल्याची सर्वात उंच वास्तू समोर आपणाला पाहायला भेटत आहे। या भव्यदिव्य वास्तूवरून आजूबाजूचा परिसर व्यवस्थित आपणाला पाहायला भेटतो। पाठीमागच्या बाजूस आपणाला नदी आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहे व सर्व गडाची सफर आपण करणार आहे। प्रथम आपण पाठीमागच्या बाजूस एक मंदिर आहे ते पाहू व नंतर आपण सर्व आजूबाजूचा परिसर किल्ल्याचा पाहून घेऊ। तर चला सफर करू किल्ले मालखेड। एक मालखेडच्या किल्ल्यामध्ये पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर मंदिर आहे, बघू आपण जाऊन। मंदिर हनुमान मंदिर आहे, हनुमानरायाची मूर्ती आहे आतमध्ये। त्याच्या पाठीमाग आपण आता आलो आहे पूर्णतः हे मंदिर आणि हा पाठीमागचा भाग, पाठीमाग नदी आहे, असा परिसर। या बाजूलाही जाऊन पाहू आपण। प्रथम या बाजूला जाऊ आपण, काय वास्तू पाहून येऊ। मागच्या बाजूची ही नदी, हा एक बुरुज आहे इकडं। अवशेष संपन्न किल्ला आहे। शेवटच्या बाजूचा बुरुज, तसेच लगेच पुढे एक बुरुज आहे। असेच बुरुजांची शृंखला ही पुढपर्यंत आहे। हा पाठीमागचा भाग। मंदिराच्या बाहेर एक आपल्याला इथं नागळ पाहायला भेटत आहे। एक छोटं या ठिकाणी पाण्याची टाकी आहे, जी गावाला पाणी पुरवठा करते आणि असा हा आतील भागातील परिसर पाहायला भेटतो। एका दिवसामध्ये चेंगटा किल्ला, होलकोंडा, गुलबर्गानी हा किल्ला होतो। हा एक मोठा आहे, त्या ठिकाणी जाता येतं। ही एक मस्जिद आहे, पडकी पडलेली आहे। या बाजूला पूर्णतः असे बुरुज आहेत। या ठिकाणी अवशेष पडलेले आहेत वास्तूंचे। नागळ हे मंदिर असावं पूर्वी। तर स्वामींचा मठ आहे असा हा, ही वास्तू एवढी। हा भाग इकडं असा प्लेन केलेला पाहायला भेटत आहे पूर्णतः। चला आता आपण या बुरुजावर जाऊ आणि सर्व एका ठिकाणावरून पाहून घेऊ। ही वास्तू पाहिली आपण। याच्या इथून जाता येतं आपल्याला वरती। हा आहे मालखेड किल्ल्यावरचा सर्वात मोठा बुरुज व सर्वोच्च भाग। या किल्ल्यावरून सर्व किल्ला आपणाला व्यवस्थित पाहायला भेटतो। या बाजूला घरं आहेत सर्व आणि मुख्य जे अट्रॅक्शन आहे ते त्या ठिकाणी आहे, बुरुज वगैरे। तसेच हे साईडला आहे, नदीच्या बाजूला आहे, मागं मंदिर आहे। हे बघा, थोडंसं आव द्यायचं आहे व याची रचना बघितली तर आपल्याला पूर्ण अशी खाली
गेले राजगड किल्ला किंवा आपला तोरणा किल्ला आहे त्याच्यावर जाण्यासाठी जे अशी आहे त्याच पद्धतीचे या ठिकाणी आहे. ही जे दगड आहे ते शहाबादी दगडात बांधलेले बांधकाम आहे व या ठिकाणी जी ही पट्टी आहे ही जी पट्टी आहे ती जैन धर्मियांची आहे. वरच्या बाजूस एक शिलालेख आहे, अपष्ट दिसतो तो असा शिलालेख आहे. वर कलबुर्गी जिल्ह्यामध्ये आपण आतापर्यंत एकूण 24 किल्ले पाहिले आहेत, ज्याच्यामध्ये चेंगटा, होलकोंडा, गुलबर्गा, हा मालखेडचा किल्ला, दंडोती, चित्तापूर, नागावी, जुना शहाबाद, तोंडसनहल्ली, मरतूर, फरदबाद, फिरोजाबाद, कट्टीसांगवी, इजेरी, गोब्बरवडगी, रायनपाल्या, कोल्लूर गावात आहे, नलवार, कंचनूर, हल्लाकट्टी, कर्डल, सतनूर, अल्लूर बुद्रुक आणि अल्लूर खुर्द व इटकल हे किल्ले आत्तापर्यंत आपण एकूण पाहिले. त्याच्यातील बरेच किल्ले चांगले आहेत, ज्याच्यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल म्हणजे हा मालखेडचा किल्ला, तसेच गुलबर्ग्याचा किल्ला. खूपच सुंदर आणि भव्य दिव्य असणारे हे किल्ले आहेत. तसेच बाकीसुद्धा आहेत छोटे मोठे, ते सर्व आपण पाहावेत. व अजून भरपूर प्रमाणात या कलबुर्गी जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत. सेडम या तालुक्याच्या गावापासून 16 किलोमीटर तर चित्तापूर या गावापासून जवळच हे अंतर आहे. तसेच नागावी या गावामध्ये आपणाला देवीचं मंदिर आहे, यल्लम्मा देवीचं. त्या ठिकाणी भरपूर भाविक भक्त येत असतात. ऐतिहासिक गाव आहे नागावी, त्या गावापासून जवळच आहे. व कलबुर्गी या शहरापासून सेडमला येताना 42 किलोमीटर अंतरावर हा मालखेडचा किल्ला आहे. आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या, कारण याचे दरवाजाची रचना भव्यदिव्य आहे व सध्या या किल्ल्याचे दुर्ग संवर्धन चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा किल्ला अजूनच उठून दिसेल. मालखेड गावामध्ये आपणाला ईश्वर मंदिर आहे. पिंड ही या ठिकाणी सिंहासनावर विराजमान आहे. अशा या ऐतिहासिक नगरीमध्ये हा किल्ला वसला आहे. तर मालखेड किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी आपण या शहराला व या सेडम तालुक्यामधील मालखेड किल्ल्याला जरूर भेट द्यावी ही एक विनंती. धन्यवाद. कागिनी नदीच्या काठावर असलेले मालखेड हे राष्ट्रकूटांची राजधानी होती. इसवी सन 814 ते इसवी सन 1938 पर्यंत. इसवी सन 1050च्या सुमारास कल्याण चालुक्यांनी मानखेता ताब्यात घेतला. कल्याणला जाण्यापूर्वी ते त्यांची राजधानी राहिले. गुलबर्गा शहरापासून ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार 2 प्रवेशद्वारांनी बांधलेले आहे, जे अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तिसरा प्रवेशद्वार आणि त्याची कमान उद्ध्वस्त झाली आहे. या परिसरात वॉच टॉवर, काला मस्जिद, पुनर्संचयित जैन बासाडी आणि हनुमान मंदिर आहे. वॉच टॉवरच्या दरवाजाच्या चौकटीच्या कमानीवर जैन प्रतिमा आहे. वॉच टॉवरवरून किल्ला व कागिनी नदीचे विहंगम असे दृश्य पाहायला भेटते. मालखेड हे हिंदू, जैन आणि मुस्लिम संस्कृतीचे मिश्रण आहे. अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आपण भेट द्यावी व इतरही पाहावे हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.